नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देवळा तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात करण्यात आली आहे. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन देवळा आरोग्य अधिकारी डॉक्टर मांडगे यांनी केले. देवळा तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची प्रथम फेरी पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात करण्यात आली आहे. 14 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत दुसरी फेरी तालुक्यात राबवण्यात येणार आहे. याकरता तालुका प्रशासनाने 87 पथकांची नेमणूक केली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर कर्मचारी हे घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करणार असून त्यामध्ये प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, दमा, कॅन्सर, श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांची देखील नोंद घेतली जाणार आहे. तालुक्यातील जनतेने सदर पथक आपल्या घरी आले असता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी याची मोहीम आपण आपल्या तालुक्यामध्ये गत 15 दिवसापासून राबवली. ही मोहीम राबवत असताना आपल्याला असं लक्षात आलं की सरदार सर्वेक्षण झाल्यामुळे तालुक्यात आपल्याला कोरोनाचे रुग्ण लवकर शोधता आलेत आणि त्यांना तात्काळ उपचार करण्यात आले. त्याच्यामुळे आज रोजी आपल्या तालुक्यामध्ये कोरोनाचं प्रमाण हे कमी असल्याचे आपल्याला आढळून आले, कारण कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे. सदर पथकाद्वारे सर्वेक्षण आपण इथून पुढे देखील सुरू ठेवणार आहोत. तर उद्या 14 ते 24 ऑक्टोबर या दरम्यान देखील आपण आरोग्य पथक नेमलेले आहेत आणि त्या 87 आरोग्य पथकामध्ये आरोग्य कर्मचारी असतील, आशा कर्मचारी असतील, स्वयंसेवक असतील यांच्या मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीची आपण आरोग्य तपासणी करणार आहोत. यामध्ये आपण व्यक्तींचे तापमान मोजणार आहोत, तसंच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण देखील मोजणार आहोत. आणि जर आपल्याला अशा याच्यामध्ये काही व्यक्ती आढळून आल्या किंवा काही कोरोना संशयित रुग्ण आढळून आले तर त्यांची आपण लगेच तात्काळ टेस्टिंग देखील करणार आहोत. आपल्याकडे आता अँटीजन टेस्टिंग उपलब्ध झालेले आहेत किट, त्याच्यामार्फत आपण त्यांची तात्काळ टेस्टिंग देखील करणार आहोत. तसंच गरज पडल्यास स्वॅब घेऊन RT-PCR टेस्टिंग देखील करणार आहोत. तर हे पथक आपल्या घरी आल्यानंतर तालुक्यातील जनतेने त्यांना संपूर्ण सहकार्य करावे. आपल्या घरामध्ये डायबिटीज असेल, दमा असेल, अस्थमाचे पेशंट असतील, कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा किडनीचे विकाराचे आजाराचे रुग्ण असतील, अशा रुग्णांची माहिती देखील सदर पथकाला द्यावी, जेणेकरून त्याचा आपल्याला डाटा गोळा करता येईल आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. अशा लोकांना आपल्याला काही प्रतिबंधात्मक औषधी द्यावायचे झालं तर त्याचा आपल्याला त्याच्यासाठी उपयोग करता येईल आणि आपण तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करू. याकरता तालुक्यातील जनतेने सदर पथकांना सहकार्य करावे असं प्रशासनातर्फे मी सर्वांना आवाहन करतो. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. नाशिक स्टार न्यूज, नाशिक.